माझं 10 तारखेचं बुकिंग आहे. इथे त्याच्या नंतरचे बुकिंग वाले पुढे येऊन सिलेंडर घेऊन जाते. मग आता एवढी लोक लाईन मध्ये पकडून उभे आहेत, म्हणजे सगळे 8 वाजून काम सोडून वरती उभे आहेत आम्ही लोक. ते म्हणतात घरपोच दिलं जाते तरी का रांग लावली मग नाही ताई. तुमचा ओटीपी नंबर पण घेऊन दुसऱ्या सिलेंडर विकला जातो इथे. बंद आहे सांगितलेलं आहे त्यांनी, सर्व्हर बंद आहे त्यामुळे असं होत आहे. आम्हाला मोबाईल मध्ये बुकिंग दाखवलंय आणि ते मिळालं घरपोच केलं असं सांगण्यात. सिलेंडर डिलिव्हर्ड पण कोणी आलाच नाहीये सिलेंडर घेऊन. अशी लोक इथे उभी आहेत लाईन मध्ये. आम्हाला 4 दिवसापासून फक्त फिरवत आहेत. ब्लॅकने दिला जातोय सिलेंडर असं काहीचं म्हणणं आहे. तुला काय अनुभव आला? पण अनुभव आहे, मी बघितलंय स्वतःनी डोळ्यांनी. ब्लॅकने देतात ही लोक, 2-2 हजारांनी ही लोक विकतायत. म्हणून आज ही परिस्थिती आली लोकांची. मी परळ येथील भुईवाडा या परिसरामध्ये आहे आणि भारत गॅस या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे सिलेंडर घेण्यासाठी आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर सरकार सांगतेय की अशी कोणतीही परिस्थिती नाहीये, सिलेंडर गॅस वेळेत मिळत आहेत, मग हे सगळे जण इथे का उभे आहेत किंवा काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय परिस्थिती आहे सध्या इथे? तुम्हाला सिलेंडर मिळतोय की नाही? आता एवढी रात असेल बघायचं काय चाललंय ते. आणि आता हे गॅस वगैरे आपण मानतोय या ठिकाणी रांगेमध्ये अनेक जण उभे आहेत, सकाळपासून उभे आहेत. काय झालं, तुम्हाला सिलेंडर मिळत नाहीये का? आता सकाळी 8 वाजता आलोय, ब्रश पण नाही केलाय आणि सकाळपासून लाईन आहे, तर सिलेंडर वगैरे काही भेटलं नाही. ऑनलाईन बुकिंग केली होती का तुम्ही? ऑनलाईन बुकिंग केली आहे ना, ऑनलाईन बुकिंग करून झालंय पण अजून काही सिलेंडर वगैरे भेटलं नाही. 12 तारखेला मागच्या डिलिव्हरी झाले आणि आमचे अजून नंबर नाही. तर ह्यांनी आता आज नवीन रूल चालू केलेला आहे की त्यांनी चालू केलंय की डायरेक्ट जो इथं हजर झाला द्यायचं सुरू केलंय. आणि ब्लॅकने सिलेंडर दिला जातो असं काहींचं म्हणणं आहे. काय हो नक्की कारण आम्ही 12 तारखेला बुकिंग केलेलं आहे. आमच्या नंतर ज्यांनी घेतली त्यांनी घेऊन गेले. 6 तारीखची बुकिंग आमची. काय सांगण्यात येतंय तुम्हाला की सिलेंडर बुकिंग केल्यानंतरही मिळत नाही? होतं की तुम्ही घरी जा, घरपोच सिलेंडर होणार. आणि आज आल्यानंतर बघितलं, विचारलं तर म्हणता नाही ते परवाचं होतं ना, तुम्ही आता लाईनीमध्ये उभे राहा. मग आम्ही लाईन मध्ये उभे आहेत. झालं काय, माझं 10 तारखेचं बुकिंग आहे. इथे त्याच्या नंतरचे बुकिंग वाले पुढे येऊन सिलेंडर घेऊन जाते. ते विचारलं तर म्हणता नाही, मग यांना आम्ही घरी नाही, तुम्ही सांगा. मग आम्ही काय सांगणार यांना? तुम्ही पोलीस ठेवले, स्टाफ आहे, त्यांनी सांगायला पाहिजे ना. पब्लिक कसं पब्लिकला सांगणार? ऐकणारच नाही कोण. तुम्हाला काय सांगण्यात आलं इथील जे आहे कर्मचाऱ्यांकडून? त्यांनी सांगितलं परवा आम्ही 2-3 तास इथे होतो, लाईन लावलं, प्रत्येकाची क्वेरी त्यांनी विचारली, नंबर लिहून घेतले, सिलेंडर कन्झ्युमर नंबर. मग काय कसं मग परवा या ते बोलले आता आज काय येणार नक्की माहिती नाही. मग घरपोच होणार, तुम्ही इथे यायची गरज नाही. आणि लाईन लावून तुम्हाला फायदा नाही, तुम्ही घरी जावा, तुमची डिलिव्हरी घरपोच होणार. पण आता त्यांनी परत इथे ठेवली की तुम्ही घरपोच करा, इथे लाईन लावून देऊ नका. ऐकतच नाहीये. कोण मध्ये जात आहे. आपण पाहतोय की सांगण्यात येत आहे अशी काहीच परिस्थिती नाहीये. कधीपासून तुम्ही उभे आहात इथे? मनमानी चल रहा है, कोई सिस्टम नहीं है. कधीपासून उभे आहात? 8 बजे हमें सकाळपासून तुम्हाला काय सांगण्यात येत आहे? सिलेंडर काय नाही मिळत आहे किंवा सांगितलं काय? की घरी येणार म्हणून सांगितलं. नंतर परत त्यांचे नियम बदलले आणि त्यांनी सांगितलं की लाईन मध्ये जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना मिळणार म्हणून. पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय परिस्थिती निर्माण झाली होती? परिस्थिती अशी आहे की अजून पण लोक अजून पण चालूच आहे त्यांचं. उत्तर काही व्यवस्थित येत नाहीये. हे लोक व्यवस्थित उत्तर देत नाहीयेत. तुम्हाला सिलेंडर मिळत नाहीये का? पण सरकार म्हणते की अशी परिस्थिती नाहीये, सगळ्यांना व्यवस्थित जे आहे इंधन पुरवठा होतो. आजचा आमचा 3रा दिवस आहे लाईन लावायचा. त्या दिवशी पाहिलं काल हॉलिडे पण ऑफिस बंद आहे. काल हॉलिडे पण या एबीसी असं काय इथे आपलं साधंच इथे बाजूला सिलेंडर येतात, एचपी वाल्यांची येतात, तर क्वार्टरिंगला मोठे गाड्या पण यांचं येत नाही. आज आमचा 3रा दिवस आहे माझा. आज कामाचा गाड्या करून 3रा, काल हॉलिडे म्हणून काल बंद होतं. आज पण बोलतात काय ज्यांचे नंबर आले त्यांचे पद्धत देणार. मग आता एवढी लोक लाईन मध्ये पकडून उभे आहेत, म्हणजे सगळे 8 वाजून काम सोडून वरती उभे आहेत आम्ही लोक. ते म्हणतात घरपोच दिलं जाते तरी का रांग लावली मग? नाही ताई. येतच नाही घरपोच. तुमचा ओटीपी नंबर पण घेऊन दुसऱ्या सिलेंडर विकला जातो इथे. तुमचा ओटीपी नंबर घेऊन आम्हाला घरपोच कोण देत नाही. एसपी वाल्यांचे घरपोच येतात, ह्या लोकांचे घरपोच येत नाही आणि ब्लॅकनी जातात. आणि हे पण आहे की हे लोक पैसे भरत नाही असं आम्हाला ऐकायला आले की हे लोक पेमेंट करत नाहीत कंपनीला, म्हणून सगळं डिले होते. इथे आपण आणखी काही महिला आहेत, महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया. काय परिस्थिती आहे, काय सांगणार? कधीपासून तुम्ही रांगेत उभे आहात? 8:30 वाजल्यापासून.
8:30 वाजले. कधी भरले असते? ऑनलाईन तर बुकिंग होतीये, घरपोच मिळते तरी का उभे? ऑनलाईन बुकिंग केलंय, पेमेंट पण केलंय, पण अजून होम डिलिव्हरी आलेली नाहीये घरी. काय सांगण्यात आलंय तुम्हाला, का नाही झालं अजूनपर्यंत? कोणी फोनच उचलत नाही काय सांगायला. 15 डेज होऊन गेले म्हणून मी आज स्वतः इकडे आले, कारण आता माझा लावलेला सिलेंडर संपेल. तर मग यांच्याकडून तुम्हाला सोयी सुविधा पुरवल्या जात नाही का? काहींचं म्हणणं आहे ब्लॅकने दिला जातोय ओटीपी घेऊन. तुम्हाला काय अनुभव आला? नाही, काहीच रिस्पॉन्स नाही एजन्सीकडून. कॉल उचलत नाहीत. कस्टमर केअरला फोन लावला तर होल्डवर ठेवतात 15 मिनिट, आणि एजन्सीमध्ये कोणी काही रिस्पॉन्ड करत नाही. एरिया मॅनेजर, डिलिव्हरी बॉयजला कॉल केला तर ते कॉलच अटेंड नाही करत. सध्या मग तुमच्याकडे एकच सिलेंडर आहे, मग काय पुढे परिस्थिती ओढावेल असं सगळं पाहता तुम्हाला वाटतंय का सिलेंडर तुम्हाला मिळेल नाही मिळेल? आता तर नंबर आलाय तर बहुतेक मिळायला पाहिजे. होपफुली मिळेल. तुम्ही किती वाजेपासून आहात इथे? 8 वाजल्यापासूनच आम्ही लाईनीत उभे आहेत, पण आम्हाला असं दाखवलंय की सिलेंडर बुकिंग दाखवलंय, म्हणजे आम्हाला ऑलरेडी भेटलेलंच नाही. बुकिंगचा मेसेज कसा आला? सर्व्हर बंद आहे सांगितलेलं आहे त्यांनी. सर्व्हर बंद आहे त्यामुळे असं होत आहे. आम्हाला मोबाईलमध्ये बुकिंग दाखवलंय आणि ते मिळालं, घरपोच केलं असं सांगितलं. सिलेंडर डिलिव्हर्ड, पण कोणी आलाच नाहीये सिलेंडर घेऊन. अशी लोक इथे उभी आहेत लाईन मध्ये. तुम्हाला काय अनुभव आला? कधीपासून उभी आहेस तू रांगेत? पण 8 वाजल्यापासून उभी आहे. काय सांगण्यात आलं तुला? काहीच नाही. आम्ही ओटीपी वगैरे येतोय, मेसेज वगैरे येतोय, यांची एजन्सीच चालत नाही इथे काही. आम्हाला 4 दिवसापासून फक्त फिरवतायत ही लोक. ब्लॅकने दिला जातोय सिलेंडर असं काहीचं म्हणणं आहे. तुला काय अनुभव आला? पण अनुभव आहे, मी बघितलंय स्वतःनी डोळ्यांनी की ब्लॅकने देतात ही लोक. 2-2 हजारांनी ही लोक विकतायत, म्हणून आज ही परिस्थिती आली लोकांची. खरं तर आपण पाहतोय संपूर्ण प्रतिक्रिया या संतप्त जे आहे येथील रहिवाशांच्या आहेत. आपण भारत गॅसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी उभे आहोत. सर्व्हर बंद आहे म्हणून कुठेतरी पुढे जे आहे सिलेंडर मिळण्यास लोकांना दिरंगाई होते असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. तसं पेपरही लावण्यात आलेला आहे. मात्र इथे उपस्थित असणाऱ्या मुंबईकरांचे अनुभव हे वेगळे आहेत. त्यांना ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नाहीये, म्हणून आम्ही या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून कालपासून रांगेत उभे आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आता प्रशासन असं म्हणतंय की सिलेंडर सगळ्यांना मिळतोय, पॅनिक परिस्थिती, आपत्कालीन परिस्थिती कुठेही निर्माण झालेली नाहीये. मात्र सत्य परिस्थिती काय आहे हे आपण आता या ठिकाणी येऊन अनुभवत आहोत. परळ भोईवाड्याचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी भारत गॅस हे कार्यालय आहे आणि या जागेवर सकाळपासून हे परिसरातील लोक मुंबईकर रांग लावून उभे आहेत. मात्र त्यांचा सिलेंडर ब्लॅकने दिला जातोय, ओटीपी येतोय, बुकिंग झालेली आहे, डिलिव्हर झालेला आहे सिलेंडर असंही सांगितलं जात आहे. मात्र तसंच काहीसं घडत नाहीये असं प्रतिक्रिया जी आहे येथील लोकांकडून मिळते. आता पुढे या संदर्भात नेमकं शासनाकडून येथील जे आहे लोकप्रतिनिधींकडून नेमकं काय पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.